हा प्रश्न या तुल्य प्रतिमेवरून लंबजन्य देखावे काढणे हा प्रश्न सोडवणार आहोत। यामध्ये आपणास दिलेल्या या एक्स बाजूकडून आपण समोरून दिसणारा देखावा काढणार आहोत की या बाजूकडे आपण पाहिल्यानंतर जो भाग दिसणार आहे आपणास लंबजन्य प्रक्षेपमध्ये तो पिंक कलरनी दर्शवलेला आहे। मी बाजूने दिसणारा देखावा या बाजूने आहे तो येलो कलरमध्ये पिवळ्या रंगामध्ये मी दर्शवलेला आहे आणि वरून दिसणारा देखावा हा निळ्या रंगामध्ये दर्शवलेला आहे। असे 3 देखावे आपण काढत असताना आपण सर्वप्रथम एक थोडंसं त्याचा आराखडा पाहूया आपण की हा प्रश्न आपणास XYZ अक्षाच्या छेदामध्ये कोणत्या 4 ठिकाणी तो आपणास बसतोय, तो व्ह्यू कोणता कुठे येतोय हे सर्वप्रथम आपण निश्चित करायला पाहिजे। ज्या अर्थी आपण इकडून फ्रंट व्ह्यू पाहतोय आणि इकडून बाजूला, त्यामुळे या बाजूला आपला इथं फ्रंट व्ह्यू येईल आणि या बाजूला साइड व्ह्यू। साहजिकच फ्रंट व्ह्यूच्या वरती टॉप व्ह्यू इथे येईल आपला। फ्रंट व्ह्यू कडून एक्स कडून आपण पाहत असताना ही सरळ रेषा आडवी आपल्याला दिसणार आहे। पहा वरून ही सरळ रेषा, हा एवढा पिंक कलरचा पृष्ठभाग आपल्याला दिसणार आहे। हे तिन्ही पृष्ठभाग आपल्याला एका रेषेतच दिसणार आहे। जरी हा पृष्ठभाग थोडासा पाठीमागे असेल, हे पुढे असेल, तरी इकडून लंब पाहत असताना ते तिन्ही आपणास एका सरळ रेषेत दिसतील अशा पद्धतीने। याच्यामध्ये इकडून 20 वरती हा पहिला पृष्ठभाग, इकडून 20 वरती हा दुसरा आणि हा मध्यभागी जो आतमध्ये गेलेला आहे। नंतर ही रेषा सर्व आपली अजून 15 मिलीमीटर वर एकूण 30 वरती आहे। ही रेषा तिथून वरती 55 आणि त्यानंतर ही इकडे 40 आहे। पहा ही इकडे 40 आलेले, हा 40 वरती आलेला हा बिंदू आणि हा इथून उभ्या रेषेचा आलेला 30 वरती बिंदू, हे दोन बिंदू जोडले की हा तिरका पृष्ठभाग तयार होतो। पुन्हा पहा या तिरक्या पृष्ठभागानुसार आपल्याला म्हणजे फ्रंट व्ह्यूतून ही एकूण लांबीची 4 मार्किंग आपल्याला वरती येत आहेत आणि 4 मार्किंग जो आपल्याला टॉप व्ह्यू कसा तयार होते पहा की ही एक सरळ रेषा पैकी पहिली 20च अंतर आहे इथं, त्यानंतर अशी खाच आहे आपणास, पुन्हा 20 सरळ आणि ही रेषा शेवटपर्यंत, ही रेषा या अर्थात शेवटपर्यंत। पुन्हा हा कॉर्नर शेवटच्या रुंदीच्या मापापासून 15 मिलीमीटर आतमध्ये आणि इथून 40 वरती हा कोपरा आहे। इकडे लक्ष द्या, हा जो कॉर्नर आहे ही सरळ 40 नंतर तिरकी आहे, त्यामुळे इथं कोपरा तयार होणार। तर वरून आपण पाहिला असता याकडं ते आपणास कोपरा स्पष्ट दिसून येणार आहे अशा पद्धतीने। आणि पुन्हा साइड व्ह्यूकडे आपण पाहूया पिवळ्या पृष्ठभागाकडे, तर आपणास सरळ या रेषेतला हा भाग आणि उंचीच्या रेषेतला हा असा एल आकारासारखा भाग दिसेल, परंतु या एल आकारामध्ये पहा हा भाग सरळ आहे नंतर तिरका आहे, म्हणून हा कॉर्नर तयार होतो। तो आपल्याला या उंचीचा इथं आपल्याला रेष कोपरा दिसणार आहे आणि इथं जी खाच आहे ही जी 20 मिलीमीटर आतमध्ये गेलेली खाच आहे, ह्या खाचेचा जो कोपरा आहे कॉर्नर तयार होणार तोही आपणास इथं दिसणार नाही, परंतु तो आहे, त्यामुळे आपणास डॉटेड करावं लागतं। इकडून पाहिल्यानंतर ही खाच दिसत नाही, आतल्या बाजूला आहे, ही आतल्या बाजूला ही आपल्याला दोन्ही व्ह्यूमध्ये दिसते, त्यामुळे आपण त्याच्याशी डॉटेड लाईन इथं काढायची। सर्वप्रथम एक आडवी समांतर रेषा आपण काढणार आहोत। आडवी समांतर म्हणजे आपल्या बॉर्डरला समांतर कागदाला, आणि तो आपला XY अक्ष असेल, हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेनचा छेद। या रेषेवर एक बिंदू घेऊन सर्वसाधारण फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यूचा अंदाज घेऊन आपण या ठिकाणी त्या बिंदूमधून या XY अक्षाला 90 अंशात Z अक्ष असा काटकोनात काढणार आहोत। आणि हा Z अक्ष झाल्यानंतर XY अक्षाच्या मध्यबिंदूत म्हणजे इथून आपण चारही दिशांना 20-20 मिलीमीटर अंतरच्या खुणा करायच्या आहेत
या कंपासच्या साहाय्याने आपण 20 मिलीमीटर अंतराच्या खुणा केल्या की चारी बाजूतून आपणास समांतर रेषा काढायच्या आहेत. त्या फिकट रेषा आपणास प्रोजेक्शन रेषा म्हणून काढायच्या आहेत की ज्याच्यावरती आपण लांबी, रुंदी, उंचीची मार्किंग खुणा करणार आहोत. झेड ॲक्सिसला समांतर अशा त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही आपण या फिकट रेषा घ्यायच्या आहेत. तसंच या बाजूलाही आपण 20 मिलीमीटर अंतरावरल्या खुणा केलेले, त्यातून आपण प्रोजेक्शन रेषा घ्यायचे आहेत. तशाच आडव्या XY अक्षाला त्याच्या वरील बाजूस टॉपी आपला या बाजूला येणार, त्यामुळे या बाजूला फक्त घेतली पुरेशी आहे. खाली मात्र रेषेची आपणास इकडं फ्रंट इकडं साईड येणार आहे, त्यामुळे दोन्हीकडे ही प्रोजेक्शन रेषा घ्यायची. आता या प्रोजेक्शन रेषा झाल्यानंतर आपण पुन्हा प्रश्नाकडे बघून मापाच्या खुणा करायला घेऊया. एकूण एक्स बाजूकडून पहिला लांबीच्या 3 खुणा इथे आपल्याला दिसतात, 20, 30 आणि 20, 20, 30, 20 अशा ह्या लांबीच्या खुणा दिसतात. अजून एक लांबीची खूण आहे, जर आपण पाहिली तर वरती लक्षात येईल की या बिंदूपासून, म्हणजे हा शेवटचा बिंदू आहे, इथून इकडं 40, म्हणजे या शेवटपासून 40 वरती पुन्हा एक खूण येणार आहे. म्हणजे हे 20 आणि हे 30 याच्यामध्ये कुठेतरी ती येईल. अशा प्रकारे ह्या 4 खुणा करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकूण 70 पैकी पहिली 20, नंतर 30 म्हणजे 50, नंतर पुन्हा 20 म्हणजे 70 आणि इकडून इकडं 40 म्हणजे इथं 30 वरती येईल. म्हणजे अशा 4 लांबीच्या खुणा झालेल्या आहेत. आता पुन्हा उंचीची मापं पाहूया आपण टॉप व्ह्यूसाठी. उंचीमध्ये इथं या बाजूला इथं 15 उंची आहे आणि ही 55 शेवटपर्यंत, म्हणजे 55 आणि 15 अशी 70 होत्या. पण या ठिकाणी पण एक दुसऱ्या बाजूला इथं उंची दिसते 30 मिलीमीटर, म्हणजे खालून तळापासून इथंपर्यंत 30, म्हणजे 15 पुन्हा 15, 30 आणि मग यातून 15 वजा गेलं तर राहिलं 40, म्हणजे 15, 15, 40 अशा 3 खुणा आपणास वरती करून घ्यायच्या आहेत. आता या 20 मिलीमीटर अंतरावरील रेषेवर आपण लांबीची मापं टाकलेली आहेत, उंचीची मापं इथं उभ्या रेषेवर टाकलेली आहेत आणि त्यानंतर रुंदीची मापं टॉप व्ह्यूसाठी आपण इथं घेतलेली आहेत. त्यानुसार या मापामधून आपण आवश्यक त्या ठिकाणी उभ्या आणि आडव्या रेषा, समांतर रेषा काढायच्या आहेत की ज्या आपल्याला लागणार आहेत. अक्षाला समांतर पहिली आपण 20ची घेतलेलीच आहे. त्यानंतर असणारे जे मार्किंग आहे की वरून 40 मिलीमीटर अंतरावरती त्याचं मार्किंग, त्यातून एक रेषा घेतोय. पुन्हा याच रेषेला पुन्हा समांतर 15 आणि 15 अंतर, म्हणजे खालून 15 पुन्हा 15 म्हणजे त्याच्यानंतरचं 15 म्हणजे 30चं झालेलं आहे, अशी मार्किंग करून घेतलीत. हे मार्किंग फिकट स्वरूपात करून घ्यायचे आहेत. आवश्यक तेवढ्या रेषानंतर आपण ठळक करत आहोत. त्याच पद्धतीनं उभ्या झेड अक्षाला समांतर असं जी आपण लांबीची मापं घेतलेली आहेत. पहिलं 20 टॉप व्ह्यूपर्यंत घ्यायच्या त्या रेषा, त्यानंतर लगेच 10 म्हणजे 29, म्हणजे उजव्या बाजूकडून 40 जे वरच्या बाजूला आहे ते अंतर ते, त्यानंतर जे 30 म्हणजे हे 30 आणि 20 या ठिकाणी ही रेषा आणि सर्वात शेवटची एकूण 70 अंतरावरली या रेषा वरखाली आपण घेतलेल्या आहेत. आता आवश्यक तो भाग आपल्याला फ्रंट व्ह्यूचा ठळक करायचा आहे. मगाशी आपण पाहिलं फ्रंट व्ह्यूमध्ये काय काय दिसणार. हे 3 पृष्ठभाग, हा पाठीमागा असला तरी आपल्याला एका रेषेत दिसणार आहेत आणि वरती हा पंचकोनासारखा, अनियमित पंचकोनासारखा भाग, तो आपण आता स्पष्ट करत घेऊया. आखलेल्या रेषामधून आपण तो भाग एवढा, ही पूर्ण 70 मिलीमीटर लांबीची, त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती 15 मिलीमीटर उंचीवरती
पुन्हा तशीच 70 मिलीमीटर लांबीची आडवी रेषा. त्यानंतर ह्या दोन झाल्या ना, त्यानंतर वरती शेवटची ही 40 मिलीमीटर अंतरापर्यंत, या बाजूकडून इथं 40, त्या अंतरापर्यंत आपण ती रेषा स्पष्ट करूया. या बाजूची उभी रेषा, त्यानंतर या बाजूला एकूण ही 15 आणि इकडे पाठीमागे पाहिलं तर 30, हा 30चा एकूण भाग सरळ एका रेषेत उभा येणार आहे. तिरका भाग ज्यावेळी ड्रॉइंगमध्ये असतो त्यावेळी आपण लक्ष द्यायचं आहे की तिरक्या भागाचे दुसरे दोन बिंदू जे आहेत, टोकाचे बिंदू, ते आपण लक्षात घ्यायचे. इथून 30 वरती हा बिंदू आहे, इकडून 40 वरती हा बिंदू आहे. मग हे दोन बिंदू निश्चित झाले की आपल्याला तिरकी रेषा जी आहे ती काढता येते ड्रॉइंगमध्ये आरामात. या पद्धतीनं हा तिरका भाग पूर्ण होतोय. अजून या पट्टीमध्ये आपल्याला इकडून 20 आणि इकडून 20 वरच्या या उभ्या रेषा कोपरे दिसणार आहेत. त्यासाठी तो भाग आपण इथं आता स्पष्ट करूया. मार्किंग मधून काढलेल्या रेषा आपल्याकडे आहेत, तेवढ्याच रेषेवरती आपण ते ठळक करायचं आहे. यानंतर वरती टॉप व्ह्यूकडे येऊ आपण. पहिलं 20 खाचायचं अंतर, नंतर 15 आणि त्यानंतर 15, म्हणजे असं एकूण 50. आता टॉपिंगमध्ये आपण पाहिलं तर हा असा खाचेसारखा सी आकार, उलट्या सी सारखा असा इथं येणार आहे आणि ही अखंड पट्टी. तर आपण आवश्यक तो भाग पुन्हा त्याप्रमाणे ठळक करत जाऊया. ही पूर्ण लांबीची सरळ रेषा पाठीमागच्या बाजूची, त्यानंतर 15 मिलीमीटर अंतरावरली तशीच पूर्ण लांबीची रेषा येईल. पुढच्या बाजूला इकडून 20 आणि इकडून 20 अंतरावर, आणि त्यानंतर ही जी आडवी रेषा आहे ती आतमध्ये 20 अंतरावरती, म्हणजे या ठिकाणी येईल ती 30 मिलीमीटर लांबीची आणि दोन्ही बाजूला 20-20 अंतर सोडून ती रेषा येईल आणि ह्या 20-20च्या रेषा ह्या सर्वात पुढे येतील. त्याचप्रमाणे आता उभ्या रेषा कंप्लीट करायच्या. या हे 2, 3 आणि ही लास्ट 4. इथं अजून एक गोष्ट राहते, ही आपण अखंड पट्टी काढली निळी आणि निळ्या पिवळ्या रंगात असणारी. वरून पाहताना ही सगळी रेषा आपणास हा पृष्ठभाग दिसणार आहे, परंतु इथं तिरका भाग झाल्यामुळे, इथं ही सरळ रेषेत असल्यामुळे याच्यामध्ये कोपरा तयार झाला आहे. त्यामुळे ही कोपऱ्याची कड आपल्याला वरती दिसणार आहे टॉपिंगमध्ये. ती इथून 40 अंतरावरती जी आपण खूण केलेली आहे त्या ठिकाणी दिसेल. फ्रंट व्ह्यूमध्ये पाहिलं तर या ठिकाणी हा कोपरा आहे, त्या रेषेत तो वरती आपणास तेवढ्या 15 मिलीमीटर रुंदीमध्ये हा कोपरा आपणास असा दिसेल. यानंतर आपलं काम आहे साईड व्ह्यू. साईड व्ह्यूसाठी आपण काय करतो नेहमी, तर XY रेषेच्या छेदबिंदूमध्ये कंपासाचं लोखंडी टोक टेकून ह्याची जी रुंदीची माप आहे ती आपण झेड अक्षावरती घेतलेली आहेत. झेड अक्षावरून ती फक्त XY अक्षापर्यंत घ्यायची आहेत आपणास. एक पहिलं, हे दुसरं, एकूण 4 माप येतील. अशी 4 माप आलीत. XY अक्षापर्यंत घेतल्यानंतर पुन्हा आपण झेड अक्षाला समांतर अशा पद्धतीने ती माप खाली फ्रंट साईड व्ह्यूसाठी आपण घ्यायची आहेत. साईड व्ह्यूच्या जागेत पहिलं आपण घेतलेलं असतं 20ची रेषा,
हे दुसरं तिथून लंब रेषेत खाली घ्यायचं आपण XY अक्षापासून आता XY अक्षासाठी आपल्याला रुंदी आणि उंची फ्रंट व्ह्यूमधून आलेली आहे. आता आपण पाहू आपण की हा पिवळ्या रंगाचा पृष्ठभाग अशी एक सरळ पट्टी आणि अशी आडवी असे दोन पृष्ठभाग आपल्याला इथं दिसणार आहेत आणि ते आपण आता ठळक करून करायला घेऊया. कडी पुढची उंची फक्त 15च आहे. या ठिकाणी पाहिलं तर या उंचीवरती, त्यानंतर इथून इथपर्यंत म्हणजे इथून ही 55 उंचीची म्हणजे खाली 15 सोडून वरती 55 ही एक कडा आपणास स्पष्ट दिसणार. त्यानंतर त्याच्या पलीकडची शेवटची कडा ही इथं आणि शेवटची कडा ही पूर्ण. त्यानंतर ही आडव्या बाजू ही 50 दाखवलेली रुंदीची बाजू, वरची रेषा इथून इथपर्यंत म्हणजे अशी इथं आणि वरची ही कडा. आता यामध्ये अजूनही एक बिंदू राहतो, एक गोष्ट राहते. इकडून असा जरी व्ह्यू दिसत असेल तरी या पिवळ्या पृष्ठभागाच्या आतमध्ये इथं खाच आहे, त्यामुळे हा उभा पृष्ठभाग किंवा ही उभी कडा इकडून आपणास दिसत नाही, परंतु ती आहे ही आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये दिसते. त्याबद्दल आपणास ती डॉटेड रेषा काढावी लागेल. म्हणजे ही ती खाच ते आपण प्रोजेक्शन पाहिलं तर इथं आलेली आहे आणि ही या 15 उंचीतच फक्त आहे, त्यामुळे तिथं आपण ती डॉटेड रेषा तुटक रेषा या पद्धतीनं काढायची आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपले हे तिन्ही व्ह्यू आता पूर्ण होत आहेत. यानंतरचं आपलं महत्त्वाचं कामकाज म्हणजे यांची आवश्यक ती मापं देणं आणि लेखन करणं. तर मापं देण्यासाठी आता आपण कॉमन ठिकाणी मापं देण्याचा प्रयत्न करतो की जसं की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये लांबी समान असते, त्या दोन्हीच्या मध्ये शक्यतो माप ते द्यावं. तसेच टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू याच्यामध्ये रुंदी समान असते, त्यामुळे एका ठिकाणीच एकाच वेळी आपल्याला या ठिकाणी मापं देता येतील. त्यासाठी सुद्धा समांतर रेषाच काढायच्या, व्ह्यूला समांतर XY रेषेला समांतर. या ठिकाणी रुंदीची मापं देण्यासाठी हे मार्किंग डायमेन्शनल रेषा मी काढतोय. इथं लांबीची रेषेसाठी इथं मापन रेषा काढतोय. यानंतर उंची आपण फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये कॉमन उंची असते, ती उंची आपण फ्रंट व्ह्यूच्या साईडला इथं आपण देऊ शकतो. त्यासाठी झेड अक्षाला समांतर अशी मापन रेषा डायमेन्शन लाईन इथं मी काढतोय. डायमेन्शन लाईनच्या शेवटात सगळीकडे आपणास ज्या दोन बिंदू दरम्यान आपण माप देणार आहोत त्या बिंदूची जे प्रोजेक्शन रेषा आहे तिथं आपणास मापन रेषेला लंब रेषेत क्रॉसमध्ये क्रॉस करायचं असतं. त्या पद्धतीने हे जरी आपल्याला व्ह्यूमध्ये 4 ठिकाणी मापं दिली असतील, आपण तिथे एकाच रेषेत घेतलेले आहेत. तसंच या ठिकाणी आपली रुंदीची मापं येतील. आता ही उंचीची मापं, या मापांच्या टोकांना आपण ॲरो काढतो, बाण देतो. ते बाण अंकुशदार, शार्प आणि बारीक असणं आवश्यक आहे. आता मापं देऊया. प्रत्यक्षात हा पहिला टप्पा 20चा आहे, हा शेवटचाही 20चा आहे, मध्ये 30 आहे, परंतु इथून हा कॉर्नर 40 आहे, म्हणजे हे राहिले हे 20 आणि नंतर हे 10 म्हणजे हे एकूण 30 आलं. तसंच उंची 15 पुन्हा 15 म्हणजे 30 आणि पुन्हा 40 म्हणजे एकूण उंची 70. रुंदी इकडून ही 20 म्हणजे खाचेची आतील खोली 20 मिलीमीटर, त्यानंतर 15 आणि
ही उभी पट्टी 15 रुंदीची, म्हणजे एकूण 50 झालेला आहे. आपणास फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू ही नावं लिहायची आहेत. त्या व्ह्यूच्या खाली सर्वसाधारणतः 5 मिलीमीटर उंचीच्या अंदाजित स्वरूपानं 2 फिकट रेषा काढून घ्यायच्यात. त्याच्यामध्ये आपल्याला लेटरिंगच्या आपल्या पद्धतीनं आपण ते नावं लिहायचे आहेत. या ठिकाणी पुन्हा पट्टीचा वगैरे वापर करून व्यवस्थित सुबक पद्धतीनं लेखन करायचं. अशा रीतीने लेटरिंग झाल्यानंतर आपलं कामकाज मुख्यतः पूर्ण होतं. राहतं फक्त अनावश्यक झालेल्या, जादा झालेल्या रेषा आपण प्रोजेक्शनच्या फिकट काढलेल्या जरी असल्या तरी अनावश्यक खोडायच्या, त्या या 2 व्ह्यूच्या दरम्यानच्या मात्र ठेवायच्या आहेत. की कोणतं माप आपण कुठून घेतलं ते आपणास दिसलं पाहिजे. फक्त जास्त झालेल्या त्या खोडून ठेवल्या की जे आपणास मुख्य ड्रॉइंगवरती लक्ष केंद्रित होतं किंवा मुख्य ड्रॉइंग अधिक आकर्षक दिसू लागतं. अशा पद्धतीनं स्वच्छता करून हा प्रश्न आपला इथं पूर्ण होतोय.